निसर्गाचे अनेक आश्चर्य, चमत्कार, भूगर्भातील होणारे बदल आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. असेच एक भौगोलिक आश्चर्य बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळते. ते म्हणजे गारगोट्यांचा डोंगर, जो नागरिकांसाठी कुतूहलतेचा विषय ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेचा हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील परिसर, या डोंगरावरील काही भागात गारगोटी हा दगडाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून येतो. डोंगरावर या गारगोट्यांची अक्षरशः चादर पसरलेली दिसते. या ठिकाणी खोदून पाहिल्यास जमिनीच्या आत हा दगड दिसत नाही, तर डोंगरावरील हा परिसर सोडला तर इतर ठिकाणी देखील या गारगोट्या दिसत नाहीत. त्यामुळे ह्या ठिकाणीच एवढा मोठा खच पडला कसा? ह्या गारगोट्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कुठून? हे एक आश्चर्यच आहे. हा गारगोटी नावाचा प्रकार जुन्या काळी अग्नी निर्माण करण्यासाठी वापरात होता. त्याला ग्रामीण भागात चकमक असे म्हणत होते. तर अजून देखील काही प्रमाणात जंगलात भटकंती करणारे समूह याचा अग्नी निर्माण करण्यासाठी वापर करतात. अशाच प्रकारचे काही दगड अजिंठा वेरूळ सारख्या पर्यटन स्थळी विक्रीसाठी देखील असतात, ज्याला विदेशी पर्यटकांकडून चांगल्या पद्धतीने मागणी असते. आम्ही लाखनवाडा या गावाच्या शेजारी असलेल्या या पहाडावरती, संपूर्ण पहाडावर तुम्हाला मोठमोठाले दगड दिसतात. मात्र काही भाग असा आहे की या ठिकाणी पांढरशुभ्र गाराने गच भरलेला हा डोंगर आहे. हा अतिशय मनमोहून घेणारा डोंगर आहे. या डोंगराच्या या शुभ्र गारामुळे आणि याच्यावर संबंधित खात्यांनी संशोधन करून एक चांगला पर्याय निवडावा अशी आमची या परिसरातील जनतेची मागणी आहे. या ठिकाणी भूगर्भातील काही बदल आणि हालचाली ह्या नक्कीच असाव्यात असे कयास लावले जात आहेत. याकडे परिसरातील नागरिक कुतूहलतेचा विषय म्हणून तर काही नैसर्गिक आश्चर्य, चमत्कार म्हणून देखील पाहत आहेत. त्यामुळे या सर्व परिसराची भौगोलिक शास्त्रज्ञ करून चिकित्सा होणे गरजेचे आहे.